मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेले आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांच्या जामीन अर्जावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। दिल्ली उच्च न्यायालयानं संजय सिंह यांना मनी लॉन्ड्रिंग आणि दिल्ली मद्य धोरण प्रकरणात जामीन द्यायला नकार दिला होता। दिल्ली उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला संजय सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं। त्यापूर्वी 26 फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयानं तपास संस्थांना नोटीस जारी करून आपलं उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते। त्याचप्रमाणे दिल्ली अबकारी कर धोरण प्रकरणात सक्तवसुली संचालनालयानं केलेल्या अटकेच्या विरोधात भारत राष्ट्र समितीच्या नेत्या के कविता यांनी केलेल्या याचिकेवर देखील आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। दिल्लीच्या एका न्यायालयानं 16 मार्च रोजी कविता यांना एका आठवड्याची ईडी कोठडी दिली होती। दक्षिणेतल्या मद्य व्यापाऱ्यांच्या एका गटासोबत कविता यांचे संबंध होते आणि दिल्लीतल्या अबकारी कर धोरणाअंतर्गत मोठी भूमिका बजावण्याचे त्यांचे प्रयत्न होते, असा आरोप सक्तवसुली संचालनालयानं केला आहे।